काँग्रेसनं लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडलाय। विरोधकांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडलाय। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून राहुल गांधींकडून जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्यावरून त्यांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आणि त्यामुळेच लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडलाय। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून। विशाल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव मांडलाय। खरं पाहिलं तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेसनं अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे तो मांडलेला आहे। याची 4 प्रमुख कारणं जी आहेत ती काँग्रेसकडून दिली जात आहे। यामध्ये पहिलं प्रमुख जे कारण आहे ते राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाही। त्याचबरोबर त्यांचं दुसरं जे कारण आहे काँग्रेसकडून समोर येते त्याच्यामध्ये निशिकांत दुबे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर जे स्पीकर आहेत त्यांनी महिला जे खासदार आहेत त्यांच्या बाबत केलेलं जे वक्तव्य आहे ते पाठी घ्यावं, मागे घ्यावं अशी देखील एक मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे 8 खासदार निलंबित झालेले आहेत त्यांचं निलंबन जे आहे ते रद्द करण्यात यावं अशा स्वरूपाच्या काही मागण्या ज्या आहेत त्या वारंवार काँग्रेसकडून उपस्थित केल्या जात आहेत। दरम्यान जे संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू जे आहेत त्यांनी 4 फेब्रुवारीचा एक व्हिडिओ जो आहे तो देखील समोर आणला होता। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना काही महिला खासदारांनी त्यांच्या समोर जाऊन आंदोलन देखील करण्यात आलं होतं। त्यामुळे पंतप्रधानांना भाषण करता आलेलं नाही अशा स्वरूपाचे आपत्तीजनक प्रकार असल्याचं किरण रिजिजूकडून यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। दरम्यान ह्या संपूर्ण प्रकरणावरती मोठा गदारोळ देखील संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि याच मुद्द्याला धरून आम्हाला बोलू दिलं जात नाही असं विरोधकांकडून वारंवार सांगितलं जात होतं आणि एकूणच पाहिलं तर विशाल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर लोकसभा अध्यक्षांविरोधात ही महत्त्वाची 4 कडे देत अविश्वास प्रस्ताव काँग्रेसनं आणला।